नमस्कार मंडळी. गणपतीसाठी प्रसाद म्हणून तुम्ही बेसनचे लाडू बनवू शकता. त्यासाठी 2 वाटी बेसन घेऊन पाऊण वाटी तूप घेऊन चांगलं ते भाजून घ्यावं. अगदी लालसर रंग येईपर्यंत भाजावं. मला 2 वाटी बेसन भाजण्यासाठी 20 मिनिटं लागली आहेत. कंटिन्यू आपण ते भाजत राहावं म्हणजे ते व्यवस्थित भाजलं जातं. नंतर ते मिश्रण ताटामध्ये थंड करण्यासाठी काढून घेतलं. त्यानंतर 1 वाटी पिठी साखर घेऊन ती मिक्स केली त्या मिश्रणात. मिश्रण थोडं थंड झाल्यावर मिक्स करायची साखर, पिठी साखर. मिश्रण मिक्स झाल्यानंतर असं दिसतं ते. हे मिश्रण लाडू बनवण्यासाठी तयार आहे. याच्यात तुम्ही आवडत असलेले ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकतात. अशा पद्धतीने लाडू वळून घ्यायचे. मी या लाडूंना बदामाचे काप लावले आहेत, त्याच्यामुळे लाडू दिसायला छान दिसतात. अशा पद्धतीने बेसनचे लाडू तयार आहेत. गणपती बाप्पा मोरया.